उद्धव ठाकरेंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर मनसेमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय। शिवतीर्थवर राज ठाकरेंची प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे। महापालिका निवडणुकीसंदर्भातील तयारी, पक्षाचा अजेंडा तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच्या संभाव्य युतीबाबतही राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान आज सुरू असलेली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक ही पूर्वनियोजित असल्याचं सांगितलं जात असलं तरी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सुरू झालेल्या बैठकांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, गेल्या बऱ्याच वेळापासून ही बैठक सुरू झालेली, काय अपडेट सध्या समोर येत आहे? राज ठाकरेंची आपल्या पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक सुरू झालेली आहे। या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शहराध्यक्ष, विभागाध्यक्ष यांच्यासोबतच जे मनसेतले प्रमुख पदाधिकारी आहेत ते देखील उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काल उद्धव ठाकरे संजय राऊतांसह या शिवतीर्थ बंगल्यावर आले होते। त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। अर्थातच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे त्यांच्या कुंदा मावशींना म्हणजेच राज ठाकरेंच्या मातोश्रींना भेटायला आले होते असं सांगितलं असलं तरी सुद्धा कालची भेट ही राजकीय चर्चेची भेट होती। किंबहुना युतीच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं का, अशा अर्थाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली होती। आज सुरुवातीला राज ठाकरे हे बाळा नांदगावकर यांच्या घरी एका सांत्वनपर भेटीसाठी गेले होते। त्यानंतर बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे हे दोघेही एकत्रितच शिवतीर्थवर परतलेले आहेत आणि त्यांची पदाधिकाऱ्यांसोबतची बैठकही सुरू झालेली आहे। आगामी महापालिका निवडणूक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना युबीटी पक्षासोबत युतीच्या दिशेने कशी पावलं टाकायची आहेत या संदर्भात राज ठाकरे काही मार्गदर्शन करतायत का? सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी काही सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या की युती संदर्भात जे काही बोलायचंय, जो काही निर्णय घ्यायचा आहे किंवा माध्यमांना जे काही सांगायचंय ते फक्त आणि फक्त राज ठाकरे सांगतील। त्याच्यामुळे युती संदर्भातल्या कोणत्याही प्रश्नांवर माध्यमांसमोर व्यक्त होऊ नका, अशा प्रकारच्या सूचनाच या राज ठाकरेंनी दिलेल्या होत्या। तर तशा अर्थाचे पुन्हा एकदा काही आदेश आता पदाधिकाऱ्यांना नव्याने दिले जात आहेत का हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यासोबतच मुंबई महापालिकेसाठीच्या प्रभाग रचनेच्या सूचना आणि हरकतींवर सुनावणी सुरू झालेली आहे कालपासूनच। त्यामुळे ठाणे असो किंवा मुंबई असो या ठिकाणच्या सूचना हरकतींच्या सुनावणीच्या वेळेस मनसेने काय पवित्रा घ्यायचा आहे, कारण काल मनसेचे पदाधिकारी अविनाश जाधव यांनी ठाण्यामध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला होता। प्रभाग रचनेसंदर्भात, प्रारूप आराखड्यासंदर्भातली अनेक महत्त्वाची सुनावणी त्या ठिकाणी पार पडलेली होती। त्याच्यामुळे मुंबईमधल्या वॉर्डच्या ज्या सीमारेषा आहेत त्यांच्याकडे कशा पद्धतीने लक्ष द्यायचं आहे, यापूर्वी सुद्धा राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलं होतं की मतदार याद्यांवरती जास्तीत जास्त फोकस करा, मतदार याद्या अपडेट करून घ्या की जेणेकरून वेळेवरती मनसैनिकांची धावपळ होणार नाही। त्यामुळे मुंबईतली वॉर्ड पुनर्रचना त्यासोबतच मतदार याद्या यांसंदर्भात सुद्धा राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करू शकतात। ठाण्यामध्ये वॉर्ड पुनर्रचनेच्या बाबतीत मनसेने पवित्रा घेतलेलाच आहे, मात्र आता मुंबईमधल्या वॉर्ड पुनर्रचनेच्या बाबतीत, वॉर्डच्या सीमांकनाच्या बाबतीत नेमका काय भूमिका घ्यायची, नेमका काय पवित्रा घ्यायचा या संदर्भात सुद्धा राज ठाकरे आजच्या बैठकीत मार्गदर्शन करू शकतात। नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।